श्रीमन्महाधिगणपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे अत्यंत ते साजिरे, माथा शेंदूर पाझरे वरीवरी दुर्वांकुरांचे तुरे। माझे चित्तविरे मनोरथ पुरे देखून चिंता हरे, गोसावी सुत वासुदेव कविरे त्या मोरयाला स्मरे। मोरया मोरया मी वाळताने तुझीच सेवा करू काय जाणे, अपराध माझे कोट्यानुकोटी मोरेश्वरा बा तू घाल पोटी। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या कुंदेन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रान्वृता, या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभुतिभिर्देवे सदा वन्दिता। सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। जगाच्या कल्याणा सतत झटती जे त्रिभुवनी, मुजा साष्टांगे दैवत असे नारद मुनी। आम्हाला शक्ती द्या बुद्धी प्रभूचे गान करण्या, कृपा दृष्टी ठेवा कीर्तनिया रंग भरण्या। नारद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ, श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रोते हो, जय श्रीराम। आपण ज्ञानेश्वरीच्या अर्जुन विषाद योग यावर माऊली ज्ञानदेवांनी, श्री ज्ञानेश्वरांनी निवृत्तीनाथांचे परम शिष्य असणाऱ्या ज्ञानेश्वरांनी गीतेवर केलेलं भाष्य, गीतेवर केलेली टीका, त्यातील अध्याय पहिला अर्जुन विषाद योग यातील काही ओळी सुरुवातीच्याच, त्यावर आपण आज यथाशक्ती यथामती प्रकाश टाकणार आहोत। काय म्हणतात ज्ञानेश्वर महाराज? श्री गणेशाय नमः। ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा। देवा तुची गणेशू सकलामती प्रकाशू, म्हणे निवृत्तीदासू अवधारी रोजी। हे शब्द ब्रह्म अशेष, तेची मूर्ती सुवेश। तेथ वर्णवपू निर्दोष मिरवत असे, स्मृती तेची अवयव देखांगिक भाव। तेथ लावण्याची ठेव अर्थशोभा। अष्टादश पुराणी तीची मणिभूषणे, पदपद्धती खेवणे प्रमेय रत्नांची। पदबंधनागर
तेची रंगाथिले अंबर जेथ साहित्यवाणी सपूर उजाळावे देखा काव्य नाटका जे निर्धारिता सकौतुका त्याची ऋणझुनती क्षुद्र घंटिका अर्थध्वनी नाना प्रमेयांची परी निपुणपणे पाहता कसुरी दिसती उचित पदे माझारी रत्ने भली तेथ व्यासादिकांच्या मती तची मेखळा मिरवती चोखपणे झळकती पल्लव सडका देखा षडदर्शने म्हणिपती तेची भुयांची आकृती म्हणून विसंवादे धरिती आयुधे हाती श्रोते हो, या ज्ञानेश्वरी मधील ज्याला भावार्थ दीपिका असं सुद्धा म्हणतात, या गीतेवरील टीका ग्रंथातील अर्जुन विषाद या योगाची सुरुवात करताना माऊली ज्ञानेश्वरांनी सुरुवातीला या म्हटलेल्या 10 ओळी, सुरुवातीला आलेल्या 10 ओळीत सुरुवातीच्या जवळपास 80 पर्यंतच्या ज्या ओळी आहेत त्या या ग्रंथाची प्रस्तावना असं म्हणायला काही हरकत नाही. मग त्याच्यात मंगलाचरण आलं, अजून ग्रंथाबद्दल काय काय विशेष आहे ते त्याच्यात आलं. अशा सगळ्या गोष्टींचा उहापोह ज्ञानेश्वर माऊलींनी सुरुवातीच्या भागात केलेला आहे. आणि मग त्याच्यानंतर गीतेचा एक श्लोक आणि त्या श्लोकावर केलेली टीका, मग ती 10-10, 12-12, कुठे कुठे 15-15 अशा ओळ्यांमध्ये आहे, एका श्लोकावर केलेली. काय म्हणतात ज्ञानेश्वर माऊली? पहिले सुरुवातीला मंगलाचरण केलं. आपल्या सगळ्यांना माहिती, ग्रंथाच्या प्रारंभी मंगलाचरण केलं जातं. तसं मंगलाचरण इथे केलं आहे. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या. ओम म्हणजे ओंकार, आणि ओंकार आपल्या सगळ्यांना माहित आहे. आपण दररोज आपल्या कानावर कुठल्याही याची सुरुवात करायच्या आधी, कार्यक्रमाची म्हणा किंवा श्री गणेशा करायचा असेल तर त्या आधी ओम असं उच्चारण्याची पद्धत आहे. आणि तुकाराम महाराजांचा अभंग तर आपण सगळ्यांनी ऐकलेलाच आहे. अनेक संतांनी गणेशावर अभंगाचं लेखन केलेलं आहे, अभंग रचलेली आहे. आणि आपण ते कधी रेडिओच्या माध्यमातून, कधी मोबाईलच्या माध्यमातून, कधी टीव्हीच्या माध्यमातून असे ऐकत असतो. गणपतीलाच ओंकार असंही म्हणतात. ओंकार प्रधान रूप गणेशाचे, ते तिन्ही देवांचे जन्मस्थान.
ओम नमोजी आद्या. सर्वांचं मूळ असणारा हा ओंकार आणि वेदांच्या प्रतिपादनाचा विषय असणाऱ्या श्री ओंकाराला इथे ज्ञानेश्वर महाराजांनी श्री गणेशाय नमः ओम नमोजी आद्या म्हणून नमस्कार केलेला आहे, वंदन केलेलं आहे, ज्यालाच आपण मंगलाचरण असं म्हणतो. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की ओंकार सर्व कार्यरूप सृष्टीच्या पूर्वी कारण रूपाने असतोच. वेदांनी ज्या ओंकाराचे अनेक रूपांनी वर्णन केलेलं आहे, तो कसा आहे हो, तर तो स्वसंवेद्य आहे. आता स्वसंवेद्य म्हणजे काय? स्वसंवेद्य म्हणजे आपणच आपल्याला जाणणारा असून तो दुसरा कशानेही जाणला जाऊ शकत नाही. म्हणजे याचा अर्थ असा की आपल्याला जर का ओंकाराला जाणून घ्यायचं असेल तर आधी ओंकार रूप व्हावं लागेल. हा त्याचा अर्थ की आपण ओंकार रूप झालो की मग आपल्याला ओंकार काय आहे ते कळेल. कारण का बरं, तर तो स्वसंवेद्य आहे आणि तो स्वसंवेद्य असल्यामुळे तो जाणायचा जर असेल तर तो स्वतःला स्वतःनीच जाणला जातो. म्हणजे जर का तुम्हाला प्रवीण जोशीला जाणायचं असेल तर तुम्हाला प्रवीण जोशी व्हावं लागेल, साधा साधा अर्थ आहे. किंवा कोणत्याही एखाद्या व्यक्तीला जाणायचं असेल तर त्या व्यक्ती आपल्याला आधी व्हावं लागेल. म्हणजे मग ती व्यक्ती काय आहे हे जसं आपल्याला कळेल तसंच ओंकार कळण्यासाठी आधी ओंकार व्हावं लागेल, ओंकार स्वरूप व्हावं लागेल. कारण तो स्वसंवेद्य आहे. म्हणून मंगलाचरण म्हणजे तरी काय हो? मंगलाचरण म्हणजे भगवंताची, ज्या भगवंतानी या सृष्टीची निर्मिती केली आहे त्या भगवंताची स्तुती आहे. त्या भगवंताची स्तुती करण्याचा शिष्ट संप्रदाय आहे. ग्रंथाच्या प्रारंभी मंगलाचरण करण्याची एक पद्धत आहे, तो प्रघात आहे, तो शिष्टाचार आहे. त्याला शिष्ट संप्रदाय असं सुद्धा म्हणतात. आता नेमकं आपण उपहासात्मक अर्थाने शिष्ट हा शब्द उपहासात्मक शब्दाने वापरतो की एखादा जर आपल्यासोबत आला, ओळखीचा साधारण ओळख असणारा, आणि तो आपल्याशी एखाद्या कार्यक्रमामध्ये समजा बोलला नाही तर आपल्या मनात येऊन जातो तो जास्त शिष्ट आहे म्हणून. पण शिष्ट कोणाला म्हणावं? तर जे लोक वेदादी वैदिक वाङ्मयाला प्रमाण मानतात अशा सगळ्या लोकांना शिष्ट असं म्हटलं जातं. आणि अशा शिष्ट संप्रदायाला अनुसरून ज्ञानेश्वर माऊलींनी सुरुवातीला हे मंगलाचरण केलेलं आहे. आता मंगलाचरणाचे सुद्धा 3 प्रकार आहेत. पहिला प्रकार जर आपण विचारात घेतला तर तो आहे वस्तुनिर्देश रूप मंगलाचरण. दुसरा जो आहे तो आहे नमस्कार रूप मंगलाचरण. आणि तिसरा जो प्रकार आहे मंगलाचरणाचा तो आहे आशीर्वाद रूप मंगलाचरण. तर गंमत अशी आहे पहा की परमेश्वर वस्तू हे अत्यंत मंगल रूप आहे. त्याच्यामुळे कोणत्याही ग्रंथाची सुरुवात करत असताना त्या ग्रंथाच्या आरंभी केवळ परमेश्वर वस्तूचा निर्देशच केलेला आपल्याला दिसतो. हा निर्देश म्हणजेच वस्तू निर्देश रूप मंगलाचरण. आता याच्यातही 2 प्रकार आहेत. एक सगुण वस्तू निर्देश रूप मंगलाचरण
आणि दुसरं निर्गुण वस्तू निर्देशरूप मंगलाचरण। याचे दोन प्रकार आहेत। ज्यावेळी रूपरहित ब्रह्मवस्तूचा निर्देश ग्रंथाच्या आरंभात केला जातो किंवा जेव्हा नामरूप या वाच्यांशाच्या द्वारा नामरूप रहित अशी ब्रह्मवस्तू लक्षिली जाते, तेव्हा ते निर्गुण वस्तू निर्देशरूप असं मंगलाचरण होत असतं। म्हणून ज्या वरच्या ओवी ज्ञानदेवांनी लिहिलेल्या आहेत त्या ओवींमध्ये ते म्हणतात की आद्या आणि वेद प्रतिपाद्या हे जे दोन शब्द आहेत हे सगुण वस्तू निर्देशरूप मंगलाचरणाचे आहेत। आणि नंतरचे आलेले स्व म्हणजे त्याच्यासोबतच आलेले स्वसंवेद्य आणि आत्मरूपा हे जे दोन शब्द आहेत या दोन शब्दांच्या द्वारे निर्गुण वस्तू निर्देशरूप मंगलाचरण त्यांनी केलेलं आहे। निर्गुण ब्रह्मवस्तू ही नामरूप रहित कशी आहे, ती अत्यंत सूक्ष्म आहेच आणि शिवाय बुद्ध्यादिकांच्या पलीकडे असल्यामुळे ती ग्रहण करण्यासाठी बुद्ध्यादिक वृत्ती चालत नाही। म्हणून ज्याप्रमाणे अत्यंत सूक्ष्म असा अरुंधतीचा तारा तो ज्या वेळेला दाखवायचा असतो त्यावेळेला त्याच्या बरोबर बाजूला असणारा मोठा वशिष्ठांचा तारा जो आहे तो दाखवावा लागतो, त्याप्रमाणेच नामरूपरहित निर्गुण ब्रह्मवस्तू ही अत्यंत सूक्ष्म आहे। ती किती सूक्ष्म आहे हो, ती आकाशापेक्षा सूक्ष्म आहे। आणि ती सूक्ष्म वस्तू साक्षात्काराकरता शास्त्राने स्थूल अशा ओंकाराला या ब्रह्मवस्तूचे वाचक नाव ठरवलेलं आहे। ओंकाराला या सूक्ष्म वस्तूचं वाचक नाव ठरवलेलं आहे। आणि म्हणून या ओंकाराच्या ठिकाणी ब्रह्मभावना दृढ करून पुढे जेव्हा ओंकार अनुच्चारित म्हणजे न उच्चारलेला होतो तेव्हा जीव ब्रह्मस्वरूप होतो, तेव्हा जीव ब्रह्मस्वरूप होतो। ओंकाराश्च शब्दश्च द्वावेति ब्रह्मणा पुरा कंठम भित्वा मिल्यातो तस्मान् मांगलिका बुभो। ही जी स्मृती आहे ही ओंकार आणि अथ हे दोन शब्द ब्रह्मदेवाच्या कंठातून बाहेर पडले असं सांगते। त्यामुळे हे दोन्ही शब्द स्वभावता म्हणजे निर्माण होतानाच ते मंगलकारक असेच आहेत। आणि ओंकार याप्रमाणेच ओंकार हा शब्द जो आहे हा परमेश्वराचा वाचक आहे आणि शिवाय तो मंगलकारक आहे। त्यामुळे या ठिकाणी माऊलींनी ओंकाराद्वारा सगुण आणि निर्गुण परब्रह्माचं एकत्रित असं मंगलाचरण केलेलं आहे। या ओवीत मंगलाचरण ही ओंकाराच्या ठिकाणी परमेश्वर भावना करून ज्ञानेश्वर माऊलींनी ओंकाराचे मंगलाचरण केले आहे असं जर कोणी म्हणत असेल तर ते योग्य नाही। कारण ओंकार हा परमेश्वराचे मंगलकारक नाव आहे आणि ज्या मंगलकारक ओंकाराच्या नुसत्या उच्चाराने परमेश्वराचे मंगल होऊ शकते त्या मंगलकारक शब्दाचेच मंगलाचरण कसे केले जाणार। परमात्मा भावाने ओंकाराचे मंगलाचरण आजतागायत कोणत्याही ग्रंथकाराने केलेले नाही आणि तसे करण्याची आवश्यकताही नाही। कारण ओंकार हा स्थूल आहे आणि परब्रह्म हे आकाशापेक्षाही सूक्ष्म आहे। साक्षात्काराचे दोन प्रकार आहेत, एक आहे परोक्ष आणि एक आहे अपरोक्ष। परब्रह्म आणि ओंकार, परब्रह्म हे सूक्ष्म आहे आणि ओंकार हे स्थूल आहे। मग मला सांगा की या ठिकाणी जर परब्रह्म सूक्ष्म आहे आणि ते जाणून घ्यायचं आहे, त्याचा साक्षात्कार करायचा आहे, करून घ्यायचा आहे, तर या ठिकाणी ओंकाराच्या ठिकाणी परब्रह्माची भावना करायला जे श्रुतीने सांगितलं आहे ते म्हणजे अरुंधतीचा जो तारा आहे
तो दाखवण्यासाठी आधी वशिष्ठाचा दाखवलेला तारा या स्थूलारुंधती न्यायाप्रमाणे योग्य नाही का हो? मग त्या न्यायाप्रमाणे मंगलाचरण करायचे, मान्य आहे, पण कोणी करायचे? कारण ओंकाराच्या ठिकाणी परब्रह्माची भावना करण्याची ज्ञानेश्वर महाराजांनी असं केलं असं म्हणणं याच्यासाठी चुकीचं आहे की ते दृढ ज्ञानी आहेत, त्यांना सगळं माहित आहे, सगळ्याचं त्यांना ज्ञान आहे. आणि असे ज्ञानवंत असणारे ज्ञानेश्वर महाराज यांना परब्रह्माच्या मंगलाचरण करण्यासाठी ओंकाराच्या ठिकाणी परब्रह्माची भावना करण्याचं कामच काय? परमेश्वराचा अपरोक्ष साक्षात्कार नसला तरी परमेश्वर आहे इतके परोक्ष ज्ञान जरी असले तर ओंकाराच्या ठिकाणी ब्रह्मभावना करण्याचे कामच राहणार नाही. आणि ती भावना करण्याचं याच्यासाठी काम नाही राहत की फक्त परोक्ष ज्ञान की भगवंत आहे. एखादा अज्ञानी सुद्धा परब्रह्माचे मंगलाचरण करू शकेल. आता व्यावहारिक जीवनामध्ये आपण अपरोक्ष आणि परोक्ष या शब्दामध्ये नेहमी गल्लत करतो. अपरोक्ष याचा अर्थ असा आहे, आध्यात्मिक याचा अर्थ असा आहे, अपरोक्ष म्हणजे आपल्या डोळे देखत. पण नेमका त्याचा उलटा अर्थ आपण लौकिक जीवनामध्ये करतो. माझ्या अपरोक्ष असा शब्द प्रयोग आपण करतो. माझ्या अपरोक्ष म्हणजे माझ्या माघारी असं, अशा अर्थाने तो प्रयोग करतो, पण तो चुकीचा आहे. मग ज्ञानेश्वर महाराज हे ज्ञानियांचे राजे आहेत. ते परब्रह्माच्या ठिकाणी ओंकाराची भावना करून मंगलाचरण कशाला करतील? दृढ ज्ञान होण्यापूर्वी केली जाणारी जी उपासना असते ती उपासना ज्ञान दृढ झाल्यानंतर सुटून जाते. म्हणजे आपण पुढच्या अवस्थेत जाताना मागची अवस्था सोडून देत असतो, त्याचा त्याग करत असतो. मग ज्ञानेश्वर महाराज तर दृढ ज्ञानी आहेत आणि त्यांनी ओम नमो जी आज्ञा या ओळीने साक्षात परमेश्वराचेच सगुण निर्गुण वस्तू निर्देश रूप मंगलाचरण केलेले आहे. त्याच्यात त्यांनी ओंकाराच्या ठिकाणी परब्रह्माची भावना करून वगैरे असं मंगलाचरण केलेलं नाही. प्रत्येक कार्याला उपादान आणि निमित्त अशी दोन कारणं असतात. या ओळ्यांमध्ये आपण जर पाहिलं तर ज्ञानेश्वर महाराज ज्या वेळेला मंगलाचरणाला सुरुवात करतात, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा, एकेका ओळीकडून आपण पुढे पुढे जाऊ. प्रत्येक कार्याला उपादान आणि निमित्त अशी दोन कारणे असतात. कार्यरूप होणारे कारण म्हणजे उपादान. समजा उदाहरण घ्यायचं झालं तर आपण माती आणि त्याचा बनवणाऱ्या वस्तू याचं घेऊ. आता उदाहरणार्थ माती, या मातीपासून घडा बनतो. आता घडा बनला म्हणून माती हे घड्याचे उपादान कारण झालं. आणि उपादान म्हणजे पदार्थाचं घटक द्रव्य. कार्य निर्माण करणारा जो त्याला निमित्त कारण असं म्हणतात. म्हणजे या मातीपासून घडा कोण बनवणार तर तो कुंभार बनवणार. म्हणून कुंभार हा निमित्त कारण झाला. जगातल्या प्रत्येक कार्याला उपादान आणि निमित्त अशी दोन कारणे दिसून येतात. म्हणजे लक्षात घ्या की जीव उत्पन्न करणारा काही ना काही त्याच्या मागे
कारण असल्याशिवाय तो आपल्याला या पृथ्वी तलावावर जन्माला घालणार नाही. मात्र हे सगळं जरी असलं तरी गंमत अशी आहे की जगद्रूप कार्याच्या पूर्वी एक चेतन परमात्मा होता, असेल आणि राहील पुढे. आणि जगद्रूप कार्याला अशी दोन भिन्न कारणे दिसून येत नाहीत. उपादान व निमित्त असे दोन्ही प्रकारचे कारण तो एकच चेतन परमात्माच आहे. म्हणजे जो चेतन परमात्मा आहे तोच जगद्रूप झालाय व त्यानेच आपल्याला म्हणजे स्वतःला जगद्रूप करून घेतले आहे. तो हा वेदांत सिद्धांत ज्ञानेश्वर माऊलींनी अध्याय या शब्दाद्वारे मांडलेला आहे. आता या अध्याय शब्दासोबत प्रतिपाद्य हा शब्द आलेला आहे. वेदाने ज्याचे वर्णन केले आहे असा परमात्मा वेदादी वाङ्मयात कर्मकर्ता जीव, स्वर्गाधिक भोगस्थाने, भोग इत्यादिकांचे वर्णन आलेले असले तरी त्या सर्व नामरूपांनी केवळ आणि केवळ एका परमेश्वराचेच वर्णन केले गेले आहे. हाच वेदांताचा अद्वैत सिद्धांत माऊलींनी वेद प्रतिपाद्या या शब्दाने मांडून वेद प्रतिपाद्य अशा सगुण भगवंताचा निर्देश करून सगुण वस्तू निर्देश रूप मंगलाचरण केलेला आहे. श्रीधराचार्य टीकेत काय म्हटलं आहे? वेदस्तुतीवरील ही टीका आहे. काय म्हटलं आहे? सगुणमेव गुणेरणविभूतम सर्वशक्तिम सर्वेश्वरम सर्वनियंतारम सर्वोपास्य सर्वकर्म फलदातारम समस्त कल्याण गुणनिलयम सच्चिदानंदः भगवंतम श्रुतयः प्रतिपादयन्ति. सगुण गुणांनी युक्त, मेव म्हणजे पुष्कळ, सविस्तर, वेद स्तुतीने पुष्कळ अनेक गुणांनी युक्त, सर्व शक्तिमान, सर्वांचा ईश्वर, सर्व सृष्टीचे नियंत्रण करणारा, सर्व जीवांचे उपास्य असणारा, सर्व कर्मांचे फल प्रदान करणारा, सर्व जीव सृष्टीचे कल्याण करणारा, हे सर्व गुण ज्याच्या आश्रयास आहे असा असणारा जो परमेश्वर तो कसा आहे? तर तो सच, चित आणि आनंद असा आहे. सच्चिदानंद गुणांनी सगुण झालेल्या असलेल्या परमेश्वराचे श्रुतीने वर्णन केलेले आहे. अपरिमेय भगो परिमितैश्वर्य नहि अन्येषामिव देशकालादि परिच्छिन्नम तवाष्टगुणित मैश्वर्यमपि तु परिपूर्ण स्वरूपानुबंधित्वाद परिमितमित्यर्थः. परमेश्वराचे षड्गुणैश्वर्य इतरांप्रमाणे मर्यादित नाहीत. ते सच्चिदानंद स्वरूपाला धरून असल्यामुळे अमर्याद सच्चिदानंद स्वरूपाप्रमाणे अमर्यादच आहेत. या दुसऱ्याही वचनावरून वेद प्रतिपाद्या अशा सगुण भगवंताचे सगुणत्व मायोपाधिक नाही हे वेदांताने सिद्ध केले आहे. कारण जेवढे मायोपाधिक असते तेवढे मर्यादित असते व जेवढे आत्मस्वरूपाप्रमाणे अमर्याद आहे तेवढे सर्व मायोपाधी वर्जित असे असते, असा वेदांताचा सिद्धांत आहे. स्वसंवेद्या म्हणजे आपण पूर्वी पाहिलाच की स्वसंवेद्या म्हणजे आपणच आपल्याला जाणला जाणारा असा आत्मस्वरूप, ज्ञानस्वरूप. आणि तो जर जाणायचा असेल तर फक्त ज्ञानरूप वृत्तीने जाणला जातो. अज्ञानिकांना तो जाणला जात नाही. हाच वेदांताचा सिद्धांत श्री ज्ञानेश्वर महाराज आपल्या अनुभवामृतात प्रतिपादित करतात आणि भावार्थ दीपिकेमध्ये स्वसंवेद्या शब्दाने मांडतात.
वास्तविक पाहता वेदांनी प्रतिपादित केलेला आणि सृष्टीच्या पूर्वी असणारा, सृष्टीचे कारण ओंकाराचा वाच्य असणारा आणि आपणच आपल्याला जाणला जाणारा स्वसंवेद्या, तो कोण आहे असा प्रश्न निर्माण होतो. साधकाच्या मनात निर्माण होणाऱ्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठीच तर स्वसंवेद्या हा याची फोड ज्ञानेश्वर महाराजांनी या ठिकाणी केलेली आहे. ऐतरेय उपनिषद काय म्हणतं, पहिल्या अध्यायातील दुसरा श्लोक काय म्हणतो, ओम आत्मा इदमेकम एवाग्र आसीत नान्यत किंचिन मिषत स इक्षत लोकांनु सृजा इति. या सृष्टीच्या पूर्वी जगत हे कसं होतं हो, तर आत्मस्वरूप होतं. म्हणजे एक गोष्ट स्पष्ट झाली की जगताच्या पूर्वी आत्मा होता. काही जण आत्मा ही संकल्पना मानायलाच तयार नसतात, पण जगताच्या पूर्वी आत्म्याचं अस्तित्व होतं आणि जगताच्या नंतरही आत्म्याचं अस्तित्व राहणार आहे. ब्रह्मदेव यांच्या मनात इच्छा उत्पन्न झाली किंवा विचार आला आणि परमपिता असणाऱ्या त्या सर्वशक्तिमान परमपित्याला असे वाटले की एकोहम ब्रह्म. एकतर राहून राहून कंटाळा आला, काहीतरी वेगळं केलं पाहिजे, आणि म्हणून त्यांनी त्याऐवजी एकोहम ब्रह्मच्या ऐवजी एकोहम बहुश्याम म्हणून या सृष्टीची निर्मिती केली. ती योजना आखली आणि ती प्रत्यक्षात साकार देखील झाली. सर्व जगाला अधिष्ठानभूत असलेले चेतन म्हणजेच परमात्मा, तो प्रत्येक देहाच्या ठिकाणी अधिष्ठानभूत असलेले चेतन जो आत्मा त्याहून भिन्न नसणारच कसा राहील, तो एकच आहे. मग आपण जी भक्ती करतो, लक्षात घ्या, ती त्या परमेश्वराची करण्यासाठी आपल्या सद्गुरूंना शरण जातो. आणि सद्गुरू काय करतात हो, आपल्या आत्मपटलाच्या ठिकाणी त्या आत्मपटलावर काय लिहिलेलं आहे, ते कसं आहे याची जाणीव आपल्याला करून देतात. आत्मस्वरूपाची आत्मस्वरूपाची जाणीव करून देतात. म्हणजेच काय की त्या परमात्म शक्तीशी आपलं संधान साधून देतात. आणि आपलं संधान जर परमात्मा शक्तीशी साधून देतात, याचाच अर्थ आपण त्या अवस्थेला पोचलेली भक्ती किंवा आपले सद्गुरूंची जी अवस्था आहे, जो अधिकार आहे, तो अधिकार म्हणजे आत्मस्वरूपच नाही का. आत्मस्वरूप ही भक्तीची अतिउच्चतम अशी पातळी आहे. कारण ज्यावेळी परमात्म्या परमपित्याला जाणण्याच्या उद्देशाने साधना करणारा साधक न कळत आनंद विभोर अवस्थेत असताना आत्मरूप होऊन जन्माचं प्रयोजन काय याचा शोध घेतो, म्हणजेच तो आपल्यातील चैतन्य शक्ती आणि परमपित्याची असलेली चैतन्य शक्ती याचा संवाद साधतो, याची संधी करत असतो. म्हणजे स्वसंवेद आणि आत्मरूप या शब्दाचा आपल्याला सरळतेने अर्थ कळेल. पुढच्या ओळींमध्ये देवा तूची गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी. अवधारी जोजी म्हणजे लक्षपूर्वक ऐका किंवा लक्ष द्या. ज्ञानेश्वर महाराज एवढे ज्ञानियांचे राजे असणारे, पण प्रत्येक वेळेला सद्गुरूंचं स्मरण केल्याशिवाय पुढे जात नाहीत. कारण मृत्यू लोकाच्या ठिकाणी परमेश्वराच्या नंतर परमेश्वर म्हणून तो जो अधिकार संपन्न जर कोणी असेल तर तो सद्गुरू आहे. म्हणून सद्गुरू मृत्यू टाळू शकतात, सद्गुरू भोग दूर करू शकतात, त्या भोगातून तुम्हाला आराम देऊ शकतात, सद्गुरू करू शकतात. हे भगवंतानंतर सद्गुरूंनाच हा अधिकार आहे. आपल्या शिष्याला काही जर त्रास असेल तर तो त्रास, मला एक सांगा की समजा माझं काही मला
त्रास असेल आणि तो त्रास माझ्या कुटुंबियापैकी कोणी जर म्हटलं मी घेतो तर तो त्याला घेता येईल का हो? तो त्याला घेता येणं शक्य नाही. पण हे मात्र सद्गुरूंना शक्य आहे. सद्गुरू त्याची पीडा म्हणजे दूर करतात. याचा अर्थ काय? ती स्वतःवर घेतात. म्हणून प्रत्येक वेळेला ज्ञानदेव एवढे ज्ञानियांचे राजे असणारे, दृढ ज्ञान असणारे, ते प्रत्येक वेळेला आपले सद्गुरू असणारे निवृत्तीनाथ यांचा आठव केल्याशिवाय, यांना स्मरण केल्याशिवाय, यांना वंदन केल्याशिवाय वारंवार, आणि ते त्यांना म्हणतात आहे की मी बालक टीका करताय. गीतेचा एवढा मोठा, गीतेवर टीका करण्याचा लोकांपर्यंत समजण्यासाठी म्हणून या ग्रंथासाठी सुरुवात केली आहे, या कार्याला सुरुवात केली आहे, प्रारंभ केला आहे. हा सद्गुरुनाथ आपल्या कृपेमुळेच केला आहे. तरी सुद्धा मी आपल्याला विनंती करतो की आपण याकडे लक्ष द्या की मी कुठे चुकत तर नाही आहे ना, याचं मार्गदर्शन करा. कारण माझ्यासाठी सगळी सृष्टी जी आहे ही गुरुरूपच आहे, तुम्हीच आहे. देवा तूची गणेशू सकलार्थ मती प्रकाशू. सगळ्या जगाच्या मतीला म्हणजे बुद्ध्यांना, बुद्धिजीवांना प्रकाश देण्याचं काम करणाऱ्या हे गणेशा, तू म्हणजे माझ्यासाठी माझे सद्गुरूच आहेस. आणि माझे सद्गुरू म्हणजे माझ्यासाठी श्री गणेशच आहेत. ज्ञान झाल्यानंतर ज्ञानाची ती अवस्था असते की त्याला सगळं जग हे गुरुरूप दिसत असतं. म्हणून ते म्हणतात की देवा तूची गणेशू सकलार्थ मती प्रकाशू, म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी. लक्षात घ्या, याच्यात दोन अर्थ निघतात. दृष्टी दोन प्रकारे आपण याच्यातून दृष्टिक्षेप टाकू शकतो. देवा तूची गणेशू, गणेशाला केलेली वंदना. सकलार्थ मती प्रकाशू, सगळ्या जगाच्या सृष्टीच्या जीवांच्या बुद्धीला प्रकाशित करणारा असा श्री गणेश. म्हणे निवृत्तीदासू, निवृत्तीनाथांचा दास हे म्हणतोय एक अर्थ. आणि दुसरा म्हणे त्याला कॉमा जर केला आणि पुढे जर नुसतं म्हणे म्हणून थांबलो, म्हणे निवृत्ती दासू, म्हणे निवृत्तीला कोण तर दासू अवधारी जोजी, त्यांचा असणारा दास हा म्हणतोय निवृत्तीनाथांना विनंती करतोय की सद्गुरुनाथा तुम्ही माझ्यासाठी श्री गणेश आहात. सगळ्या जगाला, सगळ्या सृष्टीला प्रकाशित करणारे तुम्ही आहात. तुम्ही माझ्यासाठी श्री गणेशच आहात. आणि म्हणून तुम्ही माझ्या बुद्धीला प्रकाशित करून मी जे काही वक्तव्य करतोय, मी जे काही बोलतो आहे ते त्याकडे लक्ष द्या. अवधारी जोशी. श्री गणेशाला कार्याच्या रंभी, कार्याचा प्रारंभ करताना प्रथम स्थान सर्वमान्य आहे, सगळीकडे. आणि त्याला ज्ञानेश्वर महाराज वंदन करतात आहे, प्रणाम करतात आहे. आपणही सगळ्या कार्याची, कोणत्याही कार्याची सुरुवात करताना आधी बाप्पाला प्रणाम करतो ना हो. ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा आपल्या सद्गुरूंना, श्री गणेशाला माझ्या बोलण्याकडे लक्ष देण्याची विनंती केलेली आहे. म्हणजे ज्ञानेश्वरांच्या बोलण्याकडे लक्ष देण्याची विनंती केली आहे. गामाविश्च भूतानी धारयाम्य हमोजसा. गीतेमध्ये भगवंत म्हणतात की वैदिक वाङ्मयात गणेशाला ज्ञानदात्री देवता समजली जाते. या सर्व शक्तीच्या ठिकाणी, या सर्व देवतांच्या ठिकाणी जो
शक्तीचा उद्बोध दिसून येतो, तो सर्व माझ्याच शक्तीचा उद्बोध आहे असं या गामाविश्यच भूतानी धारयाम्य हमोजसा या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलेलं आहे. बुद्धीत होणाऱ्या अर्थज्ञानाच्या स्फुरणाला श्री गणेश देवता असं संबोधलं जातं. आता बाकीच्या ज्या पुढच्या ओळ्या आहेत, या ओळ्यांमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी श्री गणेशाचे जे वर्णन केलं आहे, त्यांच्या अवयवांचे वर्णन, त्यांच्या भोवती असणारे, त्यांच्या शरीरावर असणारे, त्यांनी परिधान केलेले वस्त्र, त्यांनी परिधान केलेले अलंकार, त्यांच्या मुकुटावर असणारे रत्ने, मेखला, पायामध्ये असणारी रुणझुण वाजणारी नुपुर, हातामध्ये असणारे शस्त्र, या सगळ्यांचं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी पुढच्या या ओव्यांमध्ये केलेलं आहे. काय कसं केलं आहे वर्णन? गणपतीची उत्तम सजवलेली मूर्ती, अलंकारिक अशी मूर्ती म्हणजे काय आहे तर संपूर्ण वेद आहे. वेद स्वरूप असणारी ही मूर्ती. महाराज असं म्हणतात की गणपतीची सजवलेली मूर्ती म्हणजे वेदच आहेत. त्या मूर्तीच्या ठिकाणी निर्दोष वर्णरूपी शरीराचे सौंदर्य शोभून राहिलेलं आहे. म्हणजे आपण गणपतीच्या दर्शनाला जातो त्यावेळेला ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला गणपती बाप्पाला आपण विघ्नहर्ता म्हणून नमस्कार करताना एक अजून दृष्टी प्रदान केलेली आहे की नुसतं गणपती बाप्पाचं शरीर, सोन, वेगवेगळ्या हातामध्ये असणारे आयुध, शरीरावर असणारे वस्त्र, शरीरावर असणारे अलंकार, या अलंकाराला सुशोभित करण्याचं साधन म्हणून पाहू नका. तर गणेशाचे अवयव म्हणजे मन्वादिकांची स्मृती आहेत. आणि या स्मृतींचं जे अर्थसौंदर्य आहे, त्या अर्थसौंदर्यामुळे हे अवयव म्हणजे लावण्याची केवळ खाणच बनलेली आहे. मग त्याला आपण लावण्य खाणी असं म्हटलं तरी काही हरकत नाही. गणेशाच्या अंगावरील रत्नखचित अलंकार म्हणजे त्यामध्ये प्रतिपादिलेले तत्वे, ही तत्व म्हणजेच त्याच्या अंगावर असणारे सगळे हिरे, माणकं, असे रत्न जे आहेत ते आहेत. शब्दांची छंदोबद्ध असणारी रचना ही त्या रत्नांची कोंदण आहेत. म्हणजे ज्याच्यामध्ये ते रत्न बसवली असतात त्याला कोंदण असं शब्द प्रयोग करतात. आणि शब्दरचना म्हणजे काय हो तर गणेशाच्या अंगावरील रंगवलेली जी वस्त्र आहेत रेशमाची, ती वस्त्र आहेत. आणि त्या वस्त्राचा जो पोत आहे, तलम आहे, चकचकीत असणारा तो पोत, ते म्हणजे शब्दरचनेतील अलंकार आहेत. भाषेसाठी जे वापरले जाणारे वेगवेगळ्या उपमा, उत्प्रेषा, अलंकार, हे जे प्रकार आहेत ते आहेत. गणपतीच्या ज्या अलंकारामध्ये जी विविध रत्ने जळलेली आहेत, ती रत्ने म्हणजे काय हो तर प्रमेय आहे. प्रमेय म्हणजे ज्ञान, प्रमेय म्हणजे तात्पर्य, प्रमेय म्हणजे सारांश, प्रमेय म्हणजे सिद्ध करण्याची गोष्ट. आणि प्रमेय म्हणजे प्रमाणांनी सिद्ध करण्याचा विषय. पुढे महाराज खेवणे हा शब्द वापरतात. खेवणे याचा अर्थ काय हो तर याचा अर्थ जडणे. हा जो सिद्ध करण्याचा विषय म्हणजे ज्ञान आहे, हे कशाच्या स्वरूपात आहे तर पदपद्धती खेवणे प्रमेय रत्नांची. गणेशाची उत्तम रेखीव वेश. आपण
आज या ठिकाणी पहिल्या 6 ओळींवर विचार केला, त्याबद्दल आपण बोललो. ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या या अर्जुन विषाद युगात जे काही सुरुवातीला सांगितलं आहे त्यातील या मंगलाचरणाच्या 6 ओळी यावर आपण विचार केला. आपण या ठिकाणी थांबूया. मला असं वाटतं की जे काही चांगलं सांगितलं ते सद्गुरूंनी माझ्याकडनं वदवून घेतलं आणि जे काही तुम्हाला न पटण्यासारखं आहे ते गंगेला समर्पित करा किंवा माझं मला परत द्या. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. आपण आज या ठिकाणी पहिल्या 6 ओळींवर विचार केला, त्याबद्दल आपण बोललो. ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या या अर्जुन विषाद युगात जे काही सुरुवातीला सांगितलं आहे त्यातील या मंगलाचरणाच्या 6 ओळी यावर आपण विचार केला. आपण या ठिकाणी थांबूया. मला असं वाटतं की जे काही चांगलं सांगितलं ते सद्गुरूंनी माझ्याकडनं वदवून घेतलं आणि जे काही तुम्हाला न पटण्यासारखं आहे ते गंगेला समर्पित करा किंवा माझं मला परत द्या. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय.